श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे मौनी अमावस्या. या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. मौनी अमावस्येवर दान करण्याची परंपरा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सनातन धर्मात अमावस्या तिथीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे. हा दिवस भगवान विष्णूंची आराधना आणि पितरांचे तर्पण व पिंडदान करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. अमावस्येच्या सर्व तिथींमध्ये पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला महत्त्वाचे स्थान आहे. पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या किंवा दर्श अमावस्या असेही संबोधले जाते. या दिवशी श्रद्धाळू गंगा आणि इतर पवित्र नद्यांवर स्नान करतात. आपल्या हातून कळत नकळत झालेल्या पापांचे प्रायचित्त करतात. पितरांना तर्पण व पिंडदान करतात. धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येवर केलेले तर्पण आणि श्राद्ध पितरांना मोक्ष प्राप्त करून देत असते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. आपल्या उलट एखादं आपण घर बघितलं की त्या घरामध्ये मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती ही होत राहते. त्या घरामध्ये ऑलरेडी श्रीमंती असते तरी पण त्या घरामध्ये पैसा हा येत असतो. तसेच त्या घरामध्ये आजारपण देखील नसतं तर त्या घरामध्ये पितरांची सेवा केली जाते. त्यासोबत कुलदेवतेची देखील सेवा केली जाते. आपण देखील या अमावस्येच्या दिवशी जर आपल्या पितरांची काही सेवा केली तर आपल्या घरामध्ये देखील सुख, शांती, समृद्धी येईल आणि आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या आहे किंवा जी काही आर्थिक टंचाई आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होईल. आता आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी पण आपण पितरांची सेवा करणे अत्यंत गरजेचं आहे. तर या दिवशी कोणत्या सेवा कराव्या, कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या दिवशी आपण संध्याकाळी आपल्या पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. आता अमावस्या जरी 6 वाजता संपत असली तरी पण अमावस्या ही पूर्ण दिवसाची आहे, त्यामुळे आपण संध्याकाळी हा उपाय आवर्जून करायचाच आहे. तर हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण हा उपाय करायला घ्यायचा आहे. कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करतो, सेवा करतो तर ती सेवा नक्कीच फलदायी ही ठरत असते. आता सर्वात प्रथम आपण एक प्लेट घ्यायची आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये आपण गोमूत्र टाकायचं आहे. गोमूत्र नसेल तर शुद्ध तुपाचा देखील वापर करू शकता. आता त्या प्लेटमध्ये त्या हळदीने आपण स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात. आता यानंतर आपल्याला कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे. आता कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे. आता कणकेचा चौमुखी दिवा बनवणे शक्य नसेल तर मातीची पंती देखील तुम्ही घेऊ शकता. ती देखील चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल. त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे. मोहरीचं तेल घरामध्ये नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा शुद्ध तुपाचा देखील वापर करू शकता. आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. हा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला आपण प्रज्वलित करायचा आहे. आता घरामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित करू शकता किंवा घरामध्ये जर शक्य नसेल तर घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला आपण हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल. यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. 11 किंवा 21 काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे काळे तीळ आपण पहिल्यांदा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे. आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. आपण आपल्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर तुम्ही नावं देखील घेऊ शकता. त्यानंतर आता हे काळे तीळ ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. आता आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. आपण पूर्वजांकडे माफी मागायची आहे. आपण पूर्वजांना म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्याकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण म्हणायचे आहे. त्यानंतर आपण ओम पितृदेवताय नमः ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तसेच आपण पितृ अष्टक देखील 1 वेळा पठण करायचं आहे आणि ही सेवा आपण घरामध्ये जिथे दक्षिण दिशेला दिवा प्रज्वलित करत असतो तिथेच बसून करायची आहे. आता आपली सेवा करून झाल्यानंतर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होऊ दे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे अशी देखील प्रार्थना करावी. त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुम्ही पूर्वजांना सांगायची आहे. किंवा तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये अडचणी, अडथळे येत असतील, संतान प्राप्ती होत नसेल, नोकरी मिळत नसेल, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण पूर्वजांना सांगायचं आहे. तसेच तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या असे देखील आपण म्हणायचे आहे. आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल.
शक्यतो घरामध्ये ज्या काही वडीलधारी व्यक्ती असतील, मग आजी असतील, आजोबा असतील, तर त्यांनी ही सेवा करण्याचा प्रयत्न करावा. त्यांना जर शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा वेळेस आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही. आता दक्षिण दिशेला एक दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दुसरा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो म्हणजे आपण जिथे हंडा भरून ठेवतो किंवा माड भरून ठेवतो किंवा जिथे तुमचं पाण्याचं फिल्टर असतं, तर त्या ठिकाणी आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण की तिथे देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो अशी मान्यता आहे. आता तिथे देखील आपण असाच दिवा प्रज्वलित करायचा आहे. प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती थोडेसे अखंड अक्षता अर्पण कराव्या आणि त्यावरती आपल्याला एकमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे. इथे चौमुखी दिवा प्रज्वलित करण्याची गरज नाही. आपण फक्त एक वात टाकली दिव्यामध्ये तरी पण चालेल. त्या वातीला देखील हळदी कुंकू लावायचं आहे. मोहरीचं तेल टाकायचं आहे. थोडेसे काळे तीळ त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. दिव्याला हळदी कुंकू लावावं, फूल व्हावं आणि आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. तिथे देखील आपण ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. आपल्या पूर्वजांचे आपण स्मरण करायचे आहे. यामुळे देखील आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळते व त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. आता यानंतर आपल्या इथे जिथे पण जवळपास पिंपळाचं झाड असेल तर तिथे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचा वास असतो अशी मान्यता आहे. तसेच पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू व माता लक्ष्मी देखील वास करत असतात. आता आपण कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे. दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, चिमूटभर हळद टाकायची आहे. कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे. थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे, साखर घ्यायची आहे, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे. थोडेसे काळे तीळ त्या पाण्यामध्ये आपण टाकायचं आहे. जर आपल्या घरामध्ये गंगाजल असेल तर 2 थेंब गंगाजल देखील त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. आता जिथे पण जवळपास पिंपळाचं झाड असेल, मंदिराच्या बाहेर असेल किंवा एखाद्या रस्त्याच्या कडेला पिंपळाचं झाड असेल तर तिथे गेला तरी पण चालेल. पण शक्यतो जेव्हा पिंपळाच्या झाडाची पूजा करायची असते, ज्या झाडाची पूजा होत असते त्याच झाडाची जर आपण पूजा केली तर त्याचा कित्येक पटीने आपल्याला फायदा मिळत असतो. त्यामुळे जिथे पण पूजा होत असेल अशा ठिकाणी आपण जायचं आहे. आता तिथे गेल्यानंतर आपण एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे. खाली पडलेलं पान असेल तरी पण चालेल किंवा गुलाबाच्या पाकळ्या खाली टाकायच्या आहे. त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्या आहे. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती आपल्याला हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून आपण त्यामध्ये काळे तीळ टाकावे. तसेच पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे. ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप देखील करायचा आहे. त्यानंतर आपण जे पाणी आणलं होतं ते पाणी आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या झाडाला आपण 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता आपल्या प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे. आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे. यामुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. त्यानंतर पिंपळाच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकून आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती आपण पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, संतान प्राप्ती होत नाही किंवा विवाह जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे. आता पिंपळाच्या झाडाचं दर्शन घेतल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे. आपण जर मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.